94,000चं सोनं फक्त 55,000 रुपयांवर येणार आहे। सोन्याची किंमत 38% घसरणार आहे। तर गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे भाव झपाट्याने वाढताना दिसत आहेत। 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्याचा भाव हा 1 लाखांच्या जवळपास येऊन पोहोचलाय। पण सोनं आता चक्क 55,000वर येणार आहे। 90,000 पार झालेलं सोनं आता 55 ते 56,000वर येणार असल्याचा दावा करण्यात आलाय। खरंच सोनं गडगडणार आहे का? सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात निर्माण झालाय। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा वाढता आलेख पाहता ग्राहकही हैराण झालेत। सोन्याचा भाव एवढा वाढतोय त्यामुळे सर्वसामान्यांना भाव परवडत नाहीये। मात्र आता सगळ्यांनाच सोनं घेणं शक्य होणार आहे, कारण 55,000वर सोनं येणार असल्याचा दावा करण्यात आलाय। तर हा दावा नेमका कोणी केलाय पाहूयात। अमेरिकेतील मॉर्निंग स्टारचे रणनीतिकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमतीत 38% घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। एकीकडे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल असा दावा जॉन मिल्स करत आहेत, तर दुसरीकडे बोफा आणि सॉक्स यांसारख्या प्रमुख कंपन्या सोन्याचे दर वाढतच राहतील असा विश्वास व्यक्त करतायत। बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत पुढील 2 वर्षात $3,500 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते। तर गोल्डमन सॉक्सचा अंदाज आहे की 2025च्या एंडिंगला सोन्याची किंमत $3,300 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकते। त्यामुळे आता आगामी महिन्यात सोन्याच्या किमती कमी होणार की अशाच तेजीने वाढत राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।